श्री स्वामी समर्थ. आजारपण येण्याआधी स्वामी देतात हे संकेत. आपण आजारी होतो तेव्हा काय म्हणतो, हे अचानक आजारपण येऊन गेलं. पण असं होत नाही. आपल्याला आजारपण येण्याआधी काही संकेत नक्कीच मिळतात. आता ते कोणते संकेत आहे, आपण या स्वामींच्या संदेशावरनं, स्वामींच्या या छोटीशी कथेवरनं आपल्याला ते संकेत ओळखायचे आहे की स्वामी कोणते संकेत देत आहे. सोलापूरच्या एका गावात एक स्वामींचा भक्त राहत होता. एकदा त्याला वाटले की आपण अक्कलकोट जाऊन यावे आणि स्वामींचे दर्शन घ्यावे. पण प्रवासाला निघण्यापूर्वी त्याला काही विचित्र अनुभव यायला लागले. आता ते अनुभव काय होते, तो जेवायला बसला तर त्याला काही चवच लागत नव्हती. तो म्हणायचा, कसं जेवण बनवलंय, मला काही चवच नाही लागत आहे. त्याला जेवण समोर आलं की नकोसं वाटायला लागलं. तर त्याला हा पहिला संकेत मिळाला होता. त्याच्या शरीरातील जी जठराग्नी होती ती मंदवलेली होती आणि शरीर आजाराची चाहूल देत होता. पण आपण इग्नोर करतो जेव्हा चाहूल लागते. दुसरा संकेत स्वामींनी त्याला परत दिला की ह्यानी हा ओळखला नाहीये, या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतोय, मी याला नक्कीच दुसरा संकेत देतो. तर स्वामींनी एक छोटासा परत त्याला दुसरा संकेत दिला. त्या रात्री स्वामी त्याला स्वप्नात आले आणि त्याच्यावर रागवायला लागले. रागात त्याला म्हणाले, अरे मूर्खा, पाय पसरून झोपला आहेस, वाडा पडायला आलाय, सावर स्वतःला. स्वामी जेव्हा स्वप्नात ओरडताना किंवा सावध करतात तेव्हा समजावे की आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणजे स्वामींनी त्याला परत समजवलं की तू असं काम नको करू, मी जे तुला दाखवून राहिलोय ते तू पहा की काय आहे. तरी त्याच्या लक्षात नाही आला. शेवटी स्वामींनी काय केलं की त्याला तिसरा संकेत द्यायचा विचार केला. विनाकारणच तो चिडचिड करायला लागला आणि पूजेला बसायचा तर पूजेमध्ये त्याचा मन नाही लागायचा. शेवटी तो पूजेला बसल्यावर त्याचं शरीर भारी होऊन जायचं आणि नामस्मरण नाही व्हायचं. तरी त्याला कळलं नाही. त्याने विचार केला, हे असं का होऊन राहिलंय, मन शांत नाही आहे, तिथे बसतो तर शरीर भारी होऊन जात आहे. तर नेहमी स्वामी म्हणतात की कोणतीही व्याधी, आजारपण यायचं असेल तर त्याचा मानसिक परिणाम पहिले येतो. तरी त्याच्या लक्षात आलं नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं. शेवटी स्वामींनी विचार केला की आता परत ह्याला एक संकेत मी देऊनच देतो. तर चौथा संकेत काय झाला की त्याला अक्कलकोट जाण्याचं त्याच्या मनामध्ये होतं. तर तो अक्कलकोट जायला, काही झालं तरी मी अक्कलकोट निघणारच आहे. जसाच तो बाहेर निघायला गेला तर त्याच्या हातामध्ये जे पाणी होतं ते पाणी त्याच्या हातून सुटलं. तो म्हणे, हे काय झालं. त्याच्यानंतर तो परत पुढे वळला तर काय झालं की त्याच्या हातावर, अंगठ्यावर जखम होऊन गेली, त्यातून रक्त निघायला लागलं. तो परत थांबला आणि त्या जखमला औषध वगैरे केलं आणि म्हणे, आता मी थांबणार नाही, मी निघतो. तरी एक अडथळा परत त्याच्या जीवनात आला. तर स्वामी संकट टाळतात आहे, तुम्हाला थांबण्याचा संकेत देतात आहे, पण तरी त्या भक्ताच्या लक्षात आलं नाही की काय होऊन राहिलंय. शेवटी स्वामींनी त्याला पाचवा संकेत दिला आणि तो संकेत काय होता, जसाच तो घराच्या बाहेर पडला तर त्याच्या घरामध्ये एक पाळलेलं कुत्र होतं. तर त्याने काय केलं की त्याचं ते कपडे खेचायला लागलं आणि त्याला थांबवायचा प्रयत्न करायला लागला. पण त्याच्या डोक्यामध्ये तर अक्कलकोट जायचं होतं, तो थांबायलाच तयार नव्हता. शेवटी कुत्र्याने जोराने त्याला खेचलं. मग तो म्हणाला, काय झालंय, तुम्हाला थांबवतो काय. पण बोलला आणि शेवटी हट्ट करून निघून गेला, नाही थांबला तो. वाटेतच काय झालं की त्याला खूप जास्त ताप येऊन गेला. त्याची शुद्ध सुद्धा हरपली होती, त्याला काही समजत नव्हतं कारण की ताप खूप जास्त होता. पण जेव्हा त्याला जाग आली ना, तेव्हा एक झाडाखाली तो होता आणि त्याच्याजवळ एक वृद्ध संन्यासी, स्वामींचे रूप, त्याच्या कपाळाला अंगारा लावत होते
आणि ते हसून म्हणाले, सांगितले होते ना सावध राहा, पण तू ऐकलंच नाही. आता हा अंगारा लाव आणि पथ्य पाळ, औषध घे. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तेव्हा त्या भक्ताला कळलं की स्वामींनी आपल्याला संकेत दिले होते, पण आपण ते संकेत ओळखले नाही ओळखले म्हणून आज आपल्या जीवनामध्ये जास्त त्रास होतोय. हीच परिस्थिती आपली आहे. आपण प्रत्येक संकेताला, जीवनामध्ये प्रत्येक संकेतावर दुर्लक्ष करतो, इग्नोर करतो आणि मग तो आजार एक मोठा रूप घेऊन घेतो. म्हणून जेव्हा सुद्धा छातीमध्ये दडपण येईल, अस्वस्थ वाटेल, अन्न नकोसं वाटेल आणि काही करायचं मन नाही होणार, तेव्हा आपल्याला नक्कीच आपल्या डॉक्टरशी संपर्क करायला हवा. झोप लागत नसेल, मनामध्ये विचित्र विचार येऊन विचित्र स्वप्न येत असतील, पूजेमध्ये मन नाही लागत आहे, शरीर खूप जास्त भारी होऊन जात असेल, की पूजा करायला हात उचलला तरी तिथवर जायची इच्छा करत नाही, कारण की हात उठतच नाही, अशी स्थिती जर आपल्यावर होत असेल आणि हातामध्ये जर काही वस्तू आहे ती सुटत असेल, तर हे पण आजारपणाचे लक्षण आहे. घरातले हे मानलं जातं की घरामध्ये जे आपल्याकडे पशुपक्षी आहे ते पण आपल्याला संकेत देतात. त्यांचं संकेत ओळखणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा ते काही संकेत देतात तर त्या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करू नाही. तर स्वामी आपल्याला नेहमी संकेत देतात. प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला संकेत देतात. कोणचंही लक्ष घेऊन चाललं त्याच्यामध्ये सुद्धा संकेत देतात, पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. म्हणून नेहमी असं नाही करू. स्वामी जे म्हणतात त्या स्वामींच्या प्रत्येक संकेताकडे जर आपण लक्ष दिलं ना, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे मोठा संकेत आहे ते नक्कीच दूर होईल. कारण की स्वामी भक्ताला सावध करतात, आजार येण्याआधी त्याला समजवतात, त्याला 3-4 वेळा संकेत देतात, पण आपण दुर्लक्ष करतो. तर तुम्हाला जर असं काही संकेत मिळत असतील तर त्या संकेतांना दुर्लक्ष करू नका. आवश्यकता असल्यास नक्कीच आपल्या डॉक्टरशी संपर्क करा, ज्याने की मोठा आजार होण्याआधीच तुमचा आजार नीट होऊन जाईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल, संकेत मिळत असतील, तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी येत नाही त्याकरता क्षमा प्रार्थी आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.